दिनांक 22/11/24 रोजी शीतल बिभीषण रोडे राहणार आळजापूर तालुका करमाळा या करमाळ्यातील बस स्टँडवर जात असताना त्यांच्या पर्समधून सोने चोरी गेल्याची तक्रार पोलीस न्यायालयात तक्रार दाखल केली होती। त्याचप्रमाणे 24/11/24 या दिवशीसुद्धा छया बंडेश पांढरे राहणार सोलापूर यासुद्धा करमाळ्यातून जात असताना त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कोणीतरी अज्ञात चोरट्याने कट करून घेतली, त्याबद्दलचा गुन्हा दाखल होता। या अनुषंगानं मी करमाळा पोलीस स्टेशनच्या DB पथकाला सर्व गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्याची सूचना देऊन त्यांनी त्याप्रमाणे तपास केला आणि तपासामध्ये आरोपीनामे सोमनाथ दिलीप काळे वय 23 वर्षीय खेरगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या आरोपीला पकडलेला आहे आणि त्यांना कस्टडीमध्ये घेतलेला आहे। त्याच्याकडून त्यांनी 4.5 तोळे सोनं जवळपास 1,95,000चा माल त्यांनी रिकवर करून दिलेला आहे। त्यामधून 2 चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि ही सर्व कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर, त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर, DYSP अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने केलेली आहे। त्यामध्ये अजित उबाळे, हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे, पोलीस नाईक ठेंगल, त्याचप्रमाणे मनीष पवार, तौफिक काजी, ज्ञानेश्वर घोंगडे, गणेश शिंदे, रविराज गटकुळ, सोमनाथ जगताप तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील मोरे यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। यांनी सर्वांच्या प्रयत्नामुळं हे चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। यामध्ये आणखीन तपास चालू आहे, आणखीन रिकव्हरी होण्याची शक्यता आहे। सर, गेल्या काही दिवसापासून एसटी स्टँडवर चोऱ्याचं प्रमाण वाढलं, तुम्ही नागरिकांनाही काय आव्हान करणार? नागरिकांना माझा सूचना असेल आणि आवाहन असेल की एसटीमध्ये चढत असताना लोक गर्दी करत असतात आणि या गर्दीचा फायदा घेऊन आपल्या गळ्यातील किंवा पर्समधील दागिने हे काढून घेत असतात। ज्यावेळेस आपले नागरिक प्रवास करत असताना त्यांनी आपल्या गळ्यातले दागिने, पैसे लोकांच्या समोर पर्समध्ये ठेवू नये किंवा पिशवीमध्ये ठेवू नये। ह्याची माहिती झाल्यामुळे हे लोक चोरी करत असतात। त्यामुळं ह्या सर्वांची काळजी नागरिकांनी घेणं महत्त्वाचं आहे आणि गर्दीमध्ये चढत असताना आपले पॉकेट, त्याचप्रमाणे आपल्या गळ्यातील आणि हातातील सोन्याचे दागिने नीट सांभाळून चढणं महत्त्वाचं आहे। सदरच्या आरोपीमध्ये 30/11ला आपण अटक केलेली आहे आणि त्याला 6/11 PC पोलीस कस्टडी मिळाले आहे, त्याचा तपास चालू आहे। 4.5 तोळ्याची नोंद आपल्याकडे कधी झाली? 22/11ला आणि 24/11ला। एसटी स्टँड परिसरात काही प्रतिबंधात्मक त्यामध्ये CCTV कॅमेरा ST डेपो मॅनेजरनी पण ते पुरेसे होत नाहीत। त्याचप्रमाणे त्यांना आणखी कॅमेरा आणण्यासाठी सांगितलेलं आहे आणि आपला एक पोलीस कर्मचारी DBC ते दिलेले आहे सिव्हिल ड्रेसवरती। त्यामुळे ते बघतात, पाहणी करतात आणि कुणी असे सापडेल त्याला पकडण्यासाठी ठरवलं आहे। त्यापासून आता चोरीचे गुन्हे कमी झालेले आहेत। सर, करमाळा बस स्टँड या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे करमाळा आगार आहे त्या ठिकाणी प्रवासी मित्र असणं किंवा इतर करमाळा आगाराकडनं सुविधा पुरवणं प्रवाशांच्या दृष्टीने म्हणजे चोरीचं प्रमाण कमी होण्याच्या काही उपाययोजना त्या ठिकाणी अद्यापही दिसून येत नाही। त्यामुळे पोलीस यंत्रणेवर याचा पुढे ताण येतोय। आम्ही काय केलेलं आहे, जे डेपो मॅनेजर आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत, त्यांना भेट म्हणून स्वतः सांगितलेलं आहे की त्याला पुढल्या ह्याच्यामध्ये ST स्टँडमध्ये आपले लोक ठेवावे। त्याचप्रमाणे आमचे पोलीस राहणार आहेत, तर त्यांनी त्या सूचनेचं पालन केलेलं नाही। त्याचप्रमाणे आपल्या गावामधून संगम चौकामधून ज्या मोठ्याही बसेस आहेत त्यामुळे रस्त्याचा ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो। त्या बसेस ST बसेस आपण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या बाजूने वळवल्या तर त्याचा लोकांना त्रास होणार नाही आणि रहदारीचा ट्रॅफिकचा त्रास होणार नाही, अशा सूचना आपण दिलेल्या आहेत। आपल्या पोलिसांबरोबरच एसटी स्टँडचे जे खाजगी कर्मचारी आहेत, कंत्राटी ठेका दिलेले कर्मचारी, ते तिथं बऱ्याचदा उपस्थित नसतात, विशेष करून रात्रीच्या वेळी निर्जन असतात, त्याविषयी देखील सूचना हव्या। त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे। आता आमच्या प्रशासनाच्या वतीने आमच्या रात्री नाईट राऊंडाची गाड्या असतात, आमचे लोक तिथे थांबलेले असतात, आमची पेट्रोलिंग आहे। त्या उपर सुद्धा आम्ही त्यांना सूचना देतोय की बाबा तुम्ही ते लोक त्या ठिकाणी थांबणं महत्त्वाचं आहे। सर, आठवडी बाजारात पण चोरीच्या घटना भरपूर घडतात दर आठवड्याला। आता पाठीमागे ज्यावेळेस मला ही माहिती कळली, 1-2 वेळेस गेलेलं मला ते कळण्यात आलं होतं। आल्यानंतर आपण आठवडी बाजारामध्ये सुद्धा पेट्रोलिंग ठेवलेलं आहे आणि ST स्टँडवरती सुद्धा पेट्रोलिंग ठेवलेलं आहे। त्यामुळे आता ह्या अलीकडच्या काळामध्ये चोरी बाजारच्या ह्याच्यामध्ये चोरीच्या घटना होत नाहीत, पण काही प्रमाणात मोबाईलवर जात असतात, त्यावेळी फिरत असताना मी आता सांगितलं की
लोकांनी सुद्धा आपल्या सामानाची, आपल्या साहित्याची, मौल्यवान वस्तूची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याची काळजी घेतलं तर अशा प्रकारची घटना होणार नाही आहेत.